नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 13 सप्टेंबर 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दुःखद आठवणी विसरून जाल आणि वर्तमान काळ साजरा कराल. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य चांगले राहील. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवण्यासाठी चांगली वेळ आहे. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पहा. उपाय: गरिबांमध्ये केशरचा हलवा वाटल्याने प्रेमसंबंध चांगले राहतील. वृषभ राशी, शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी रागावर मात करा. आज तुमची काही वाईट सवय तुमच्या प्रेमीला वाईट वाटू शकते आणि ते तुमच्याशी नाराज होऊ शकतात. आज तुमच्या मनाला शांती मिळेल. तुम्ही आयुष्यात आल्याने तुमचा जोडीदार स्वतःला नशीबवान समजत आहे. या क्षणाचा आनंद घ्या. कुणी अशा व्यक्तीचा फोन येऊ शकतो ज्याच्याशी तुम्ही बऱ्याच वेळेपासून बोलण्याची इच्छा ठेवत होता. बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या होतील. शक्य असेल तर लांबचा प्रवास टाळा. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन सल्ला घेऊ शकता. उपाय: चांगले आरोग्य राहण्यासाठी वनस्पती किंवा झाडाची मुळे तोडू नका. मिथुन राशी, या राशीतील जातक रिकाम्या वेळेत आपल्या मित्रांशी भेटायला जाऊ शकतात. कुणाची मदत करण्याने तुमच्या मानसिक शांततेसाठी चांगले राहील. अमर्याद उत्साह तुमच्यात सळसळत राहील. तुम्ही जेव्हा इतरांच्या सानिध्यात असता तेव्हा तुमचा वावर सुगंधी फुलासारखा दरवळतो. तुमचे हसतमुख वागणे कुटुंब जीवन प्रकाशमान करेल. काही लोक केवळ मनापासून स्मित हास्य करत एखाद्याला विरोध करू शकतात. उपाय: आर्थिक परिस्थिती चांगली ठेवण्यासाठी शुद्ध कॉटनचे कपडे घाला. कर्क राशी, तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला अडचणी येतील. आज तुम्ही कुणालाही न सांगता एकटा वेळ घालवू शकता. वैवाहिक आयुष्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या तर केवळ दुःखी होण्याची शक्यता आहे. वेळ कसा निघून जातो या गोष्टीचा अनुभव तुम्हाला कोणी जुन्या मित्रांसोबत भेट केल्यावर होऊ शकेल. बोलण्यापूर्वी विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल. दिवस मावळण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी राहाल. आज तुम्ही तुमच्या रागावर मात करा. उपाय: आपल्या इष्टदेवाची पूजा केल्याने आरोग्य चांगले राहील. सिंह राशी, आपल्या वर्तनामुळे आपल्या कुटुंबियांना मान खाली घालायला लागू शकते आणि नातेसंबंधात बिघाड होऊ शकतो. आजचा दिवस विशेष करण्यासाठी थोडासा दयाळूपणा दाखवा. तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. तुमचा योग्य दृष्टिकोन चुकीच्या दृष्टिकोनावर मात करेल.
घरात काही कार्यक्रम असल्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते. मित्रांसोबत वेळ घालवाल. आजच्या दिवशी तुम्ही उत्तम गोष्टींमध्ये वेळ व्यतीत कराल. उपाय: कोणत्याही धार्मिक ठिकाणी अन्नदान करा. कन्या राशी. लहान भाऊ बहिणीसोबत फिरायला जाऊ शकता. यामुळे तुमच्या नात्यामध्ये उत्तमता येईल. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. थोड्याफार अडचणींच्या व्यतिरिक्त तुमचे प्रेम जीवन चांगले राहील. रिकाम्या वेळी तुम्ही काही खेळ खेळू शकाल. उपाय: नारंगी रंगाच्या काचेच्या बाटलीमध्ये ठेवलेले पाणी पिल्याने प्रेमसंबंधात वृद्धी होईल. तूळ राशी. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. मद्यपान करू नका, त्यामुळे आपली झोप बिघडू शकते आणि चांगल्या विश्रांतीपासून तुम्ही दूर जाऊ शकता. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा. आज तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. तुमच्या कुटुंबाच्या हितासाठी फायदेशीर कार्य करण्यासाठी धोका पत्करा. हातची गेलेली संधी परत कधीच मिळत नाही हे विसरू नका. उपाय: 7 प्रकारचे धान्य पक्ष्यांना खाऊ घाला आणि उत्तम आरोग्य ठेवा. वृश्चिक राशी. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. दुसऱ्यांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. व्यवसायात नफा. या राशीतील व्यावसायिकांसाठी उत्तम स्वप्न खरे होण्यासारखे असेल. थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा, त्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड करून वेळ वाया घालवण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले. उपाय: घरामध्ये गंगाजलचा कुठल्या ना कुठल्या रूपाने उपयोग केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. धनुराशी. आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदारासोबत भांडण करू शकता. तथापि तुमचा साथी समजदारी दाखवून तुम्हाला शांत करेल. आपल्या मनावर काबू ठेवण्याचे शिका. आज तुम्ही असे काही करू शकता. आज तुमच्या कामाची स्तुती होईल. संगीत, नृत्य, बागकाम अशा छंदासाठी वेळ काढा. यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल तर संध्याकाळी तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. संध्याकाळी तुमच्या मुलाबरोबर आनंदी काळ घालवा. आपल्या गोष्टींना तुम्ही योग्य प्रकारे सिद्ध करू शकाल. उपाय: प्रतिष्ठित महिलांचा सन्मान करून आर्थिक जीवन चांगल्या प्रकारे वाढवले जाईल. मकर राशी.
त्या गोष्टी आठवणे ज्याची आता तुमच्या जीवनात काहीच गरज नाही, हे तुमच्यासाठी ठीक नाही. असे केल्याने तुम्ही आपला वेळ खराब कराल. दिवसाची सुरुवात योग साधनेने करा. तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. धनाचे आगमन आज तुमच्या बऱ्याच समस्या दूर करू शकते. आपल्या विचारांना प्रखर बनवण्यासाठी तुम्ही कुठल्या महान व्यक्तीचे जीवन वाचू शकता. उपाय: देवाची उपस्थिती जाणण्यासाठी अपंग व्यक्तींना मदत करा. कुंभ राशी, आज तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दुःखी आठवणी विसरून जाल. आध्यात्मिकतेकडे तुमची ओढ असेल. धर्मगुरूचे प्रवचन ऐकण्याचाही योग बनू शकतो. संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न तुम्हाला यशप्राप्ती मिळवून देतील. या राशीतील व्यावसायिक, आज आपल्या घरातील त्या सदस्यापासून दूर राहा जे तुमच्याकडून पैसे मागतात आणि नंतर परत करत नाहीत. उपाय: आपल्या सख्ख्या भावांसाठी मनामध्ये वाईट ठेवू नका. हे आर्थिक स्थितीसाठी शुभ असेल. मीन राशी, प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या पुढे ढकला. तुमचा जोडीदार आज स्वार्थीपणाने वागेल. आपल्या आनंदाला व्यक्त करा. त्यामुळे तुमच्याने जोडलेल्या लोकांनाही आनंद होईल. आज तुम्ही आनंद लुटू शकाल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदार आणि मुले खूप प्रेम देतात आणि तुमची काळजी सुद्धा घेतात. उपाय: जोडीदारासोबतचे प्रेमसंबंध चांगले ठेवण्यासाठी आपल्या गुरूंना गुलाबी रंगाचे वस्त्र भेट द्या. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.